मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटलांची तब्येत 6 दिवस उपोषण केल्यानंतर या ठिकाणी खालावलेली आहे। आता त्यांच्याशी जेव्हा आपण बोललो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या पोटात सारखी आग होत आहे, त्याच्यामुळे बोलणंही शक्य होत नाही। आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात मराठा समाज आलेला आहे। जरांगे पाटील यांचं या वर्षातील हे 6वं उपोषण आहे आणि या 6 उपोषणादरम्यान त्यांनी नेहमी सरकारकडे मागणी केली आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे। सगळ्या सवऱ्याची व्याख्या जी जरांगे पाटील यांनी दिलेली आहे त्यानुसार जो अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी। तसेच महाराष्ट्र आणि आंतरवालीसह महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते परत घेण्यात यावे आणि महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल, या सर्वांमध्ये मराठा आणि कुणबी मराठ्यांची कुणबी अशीच नोंद आहे। त्यामुळे या तिन्ही गॅजेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे। परंतु 6वा दिवस उपोषणाचा आहे, परंतु जरांगे पाटलांना सरकारच्या वतीने अजूनही कोणी भेटायला आलेलं नाही, कोणी संपर्क केलेला दिसत नाही। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।